नमस्कार मित्रांनो. तर आज चाललो आहोत आम्ही मित्रांसोबत पुणे फिरायला. ठाण्यावरून आम्ही सकाळची पहिली ट्रेन पकडली. आमच्या सीट ह्या आधीपासूनच बुक केलेल्या होत्या, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसून घेतलं. गाडीमध्ये सर्वांच्या गप्पा रंगल्या. मुलीने आणलेला मस्त चटपटीत असा खाऊ खाल्ला. सकाळी लवकर उठल्यामुळे सर्वांची अर्धवट झोप झाली होती, त्यामुळे सर्वजण डुलक्या खात खात चालले होते. डुलक्या खात खात आम्ही पोहोचलो लोणावळ्याला. बाहेर बघितलं तर बाहेरचा सीन हा अप्रतिम दिसत होता. सकाळच्या उगवत्या सूर्याचा आनंद घेत आम्ही पोहोचलो पुणे रेल्वे स्टेशनला. स्टेशनवरून बाहेर पडलो, बस पकडली आणि थेट गेलो दगडूशेठला. तिथे गेलो, गणपतीचं व्यवस्थित दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला. सकाळी कोणीही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे सर्वांना प्रचंड भूक लागली होती. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार नाश्ता मागवला. सर्वांनी पोट भरून नाश्ता केला. नंतर तिथून बाहेर पडलो आणि गेलो लाल महलला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे जिथे कापली होती तिथे गेलो. थोडेफार फोटोशूट केले, आतली सर्व माहिती जाणून घेतली. तिथून आम्ही बाहेर आलो आणि लाल महालाच्या बाजूलाच असलेल्या शनिवारवाड्याला आम्ही भेट दिली. पण शनिवारवाड्यासमोर असलेली गर्दी बघता आम्हाला आतमध्ये जाणं पॉसिबल होत नव्हतं, कारण ऑनलाईन तिकीटमुळे एवढी गर्दी झाली होती. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही शनिवारवाड्याचं बाहेरून दर्शन घेऊन आम्ही तिथूनच एक बस पकडली आणि गेलो कात्रजला. कात्रजच्या राजीव गांधी उद्यानामध्ये तिथे गेलो, तिकीट काढली आणि मैत्रिणीने आणलेला मस्त पेरू खात खात आम्ही आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये गेल्यावर प्रत्येकजण विचार करत होते की कुठून सुरुवात करायची. नंतर सर्वांनी एक निर्णय घेतला आणि एका बाजूने जायला सुरुवात केली. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही माकड, हरिण, सांबर, पांढरा नाग, कोबरा, अजगर, रानगवा, वाघ, चित्ता, अस्वल असे अनेक प्राणी बघितले. दिवसभर फिरून सर्वांना प्रचंड अशा भुका लागल्या होत्या, त्यामुळे आम्ही राजीव गांधी उद्यानामधून बाहेर पडलो आणि गेलो एका रेस्टॉरंटमध्ये. तिथे गेल्यावर ज्याला जे आवडेल त्याने ते ऑर्डर केले. मुलींनी स्वतःसाठी शाकाहारी तर मुलांनी आमच्यासाठी मांसाहारी जेवण मागवलं. मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आणि तिथून बाहेर पडलो आणि बस पकडून गेलो स्वारगेटला. स्वारगेटवरून आधी अंडरग्राऊंड मेट्रोने आणि नंतर स्काय मेट्रोने आम्ही पोहोचलो पुणे रेल्वे स्टेशनला. पण मेट्रोमध्ये चढताना या मॅडम आम्हाला काय बोलल्या हे तुम्ही नक्की ऐका. आमची तोंड बघता त्यांना आमच्यात कोणीच जबाबदार व्यक्ती दिसत नव्हता. असो, तर अशा तऱ्हेने आज परतीच्या प्रवासासाठी आम्ही पोहोचलो पुणे रेल्वे स्टेशनला. आमची ट्रेन आली, ट्रेनमध्ये चढलो. परत हसी मजाक करत गप्पा गोष्टी करत आम्ही पोहोचलो मुंबईला. अशा तऱ्हेने वन डे ट्रिप आमची सक्सेसफुल झाली. आमची ही मुंबई पुणे मुंबई ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.